ओम नमो भगवते वासुदेवाय. बाहेर झालेला अपमान, बाहेरच्या लोकांनी काही दुःख दिलं तर ते सगळं घरी सांगायचं नसतं. जो कर्तबगार आणि विवेकी पुरुष आहे तो ते आतल्यातच दाबून ठेवतो. विवेकानं घरातल्या माणसांना त्याचा त्रास होऊ नये ही त्याची प्रामाणिक इच्छा असते. भगवान शंकरांनी तसंच केलं. दक्षानं जो आपला अपमान केला तो त्याने सतीला सांगितला नाही. पण तो जर सांगितला असता तर सतीला आणखीन दुःख झालं असतं आणि त्याच्यातून घरातलं वातावरणच बिघडलं असतं. बरं, अशी परिस्थिती नाही की सती त्या अपमानाचं दुःख कमी करू शकेल. काही काही दुःख ज्याची त्यालाच सहन करावी लागतात. दुसरं कोणीही ते दुःख सहन करू शकत नाही. आणि ते सांगावं कोणाला? स्निग्धजन संविभक्तम दुःखम सजवेदनम भवती. ज्याला सांगितल्यानंतर आपल्याला हायसं वाटेल अशा व्यक्तीला ते दुःख सांगावं. पण ते दुःख सांगितल्यानंतर, ते ऐकल्यानंतर समोरची व्यक्ती जर आपलाच उपहास करणार असेल आणि आपल्या दुःखावर आणखीन दागण्या देणार असेल तर त्या दुःख निवेदनाचा उपयोग काही नाही, उलट आपल्याला अधिक त्रास होतो. कवी रहीमचा एक दोहा आहे, रहीमन निज मन की व्यथा मने ही राखो गोय, सुनी इडलई लोग सब बाचिन लहू कोय, रहीमन निज उर की बिथा कासे कहो निशंक, मैं जासे उर की कहा सो पुनी मारे डंक. आपण दुःख सांगितल्यानंतर समोरचा जर पुन्हा तसाच डंख देणार असेल तर त्या दुःख सांगण्याचा उपयोग काही नाही, उलट आपलं दुःख वाढत जाईल. त्यापेक्षा आपलं दुःख आपल्या अंतःकरणात आपण गुप्त ठेवलेलं बरं, हा विचार करून भगवान शंकरांनी दक्षाने जो शाप दिला ते आतल्यात ठेवलं. सतीला काही सांगितलं नाही. आणि हे माहिती नसल्यामुळं जेव्हा आकाश मार्गानं या सगळ्या देवता, यक्ष, गंधर्व, स्त्रिया नटून थटून चांगले चांगले अलंकार घालून तिकडे दक्षाकडे चालल्या होत्या, त्यांच्या गप्पांमधनं कळत होतं की आपल्या माहेरी काहीतरी एक मोठा उत्सव चालू झालाय, आणखीनही काही दिवस तो चालणार आहे. तेव्हा सतीने भगवान शंकरांना सांगितलं, प्रजापतेस्ते श्वसोस्ते सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव केलं वयंच तत्रापि सराम वामते यद्यर्थतामी विबुधा जयंती. अहो म्हणाले, ऐकलं का? मर्यादेत राहणारी स्त्री होती. त्या मर्यादेनंच तिने आपल्या पतिदेवांना सांगितलं. अहो म्हणाले, ऐकलं का की माझ्या कानावर असं आलंय की ह्या वेळेला माझ्या माहेरी म्हणजे तुमच्या सासऱ्यांच्या घरी दक्ष प्रजापतींच्या तिथे एक मोठ्या यज्ञोत्सवाचं आयोजन सुरू झालंय. बघा ना म्हणाले, आकाशातून या सगळ्या देवता तिकडेच चालल्या आहेत. तेव्हा जर तुमची इच्छा असेल तर आपणही जाऊया का तिकडे? जावं असं मला वाटतं. तस्मिन् भगिन्यो मम भर्तृभिस्वकैः ध्रुवं गमिष्यन्ति सुहृद्दिदृक्षवः अहंच तस्मिन् भवताभिकामये सहोपनीतं परिभ्रमरुहितम्. सती सांगते की अहो या वेळेला आपल्या सगळ्या आत्मीयांना, सहृदजनांना, नातलगांना, आप्त परिवाराला भेटण्याची मला इच्छा होते. ती सगळी माणसं आपल्याला तिथे भेटतील. माझ्या बहिणी ते आपापल्या पतींबरोबर तिथे निश्चितच येणार, कारण त्यांनाही बोलावणी असणारच. मलाही असं वाटतं की आपल्याबरोबर मी तिथे जावं आणि तिथे जो आई वडिलांकडनं मला आहेर मिळेल, काही दागिने मिळतील, वस्त्रप्रावरणं मिळतील, त्याचा स्वीकार करावा. त्यांच्याकडनं मिळणारं प्रेम त्याचा स्वीकार करावा. तिथे आपल्या पतींबरोबर सन्मानित होणाऱ्या बहिणी, मावशा आणि शिवाय माझी अत्यंत प्रेमळ मायाळू अशी आई
त्यांना पाहण्यासाठी माझे मन कित्येक दिवस उत्सुक आहे। तेव्हा माहेरच्या लोकांची भेट होईलच, आणि शिवाय महर्षींकडनं तो जो यज्ञ होणार आहे त्या यज्ञाचंही दर्शन होईल, यज्ञ देवतांचं दर्शन होईल, त्याच्यातून मला पुण्य लाभ होईल। खरं सांगू का, तुम्ही अजन्म आहात मला माहिती आहे। सगळ्या जगाच्या उत्पत्तीचं कारण आपण आहात हे मला माहिती आहे। आपल्या मायेमुळंच ह्या संसाराची ब्रह्मांडाची रचना झाली आहे, आणि अतिशय आश्चर्यमय अशा त्रिगुणात्मक जगतामध्ये आपणच आहात, आणि आपल्यामध्येच हे त्रिगुणात्मक जग भासतंय। हे जरी खरं असलं तरी मी पडले बाई माणूस, स्त्री स्वभावाची, त्यामुळे हे जे काही आपलं तत्व वगैरे प्रकार आहे ना ते काही मला कळत नाही। मी अडाणी आहे। ब्रह्मसत्यम जगन मिथ्या वगैरे जे काही म्हणतात ना तो सगळा तत्वज्ञ लोकांचा भाग आहे। मी आपली बाई अडाणी आहे, तेव्हा मला ते काही कळत नाही। पण पुष्कळ काळ लोटलाय, आता मी माझ्या मायभूमीकडे, माझ्या माहेरी जाण्यासाठी अतिशय उत्सुक आहे। वारंवार ती त्यांना पटवण्याचा प्रयत्न करते, समजावून सांगायचा प्रयत्न करते, त्यांना अनुकूल करण्याचा प्रयत्न करते। बघा म्हणाले, याच्यामध्ये कित्येक स्त्रिया अशा आहेत की ज्यांचा दक्षाशी काही संबंध नाही, पण अशाही स्त्रिया तिथे नटून थटून उत्साहाने चाललेल्या आहेत, आणि त्या सुद्धा आपापल्या पतींबरोबर अतिशय वेशभूषा रंगभूषा चांगल्या प्रकारे करून आणि मोठ्या घोळक्याने चालल्यात। आकाश कसं दिसतं बघितलं का तुम्ही म्हणाले, की देवांगनांचे राजहंस सुद्धा त्या आकाशात उडत असल्यामुळं आकाश सुद्धा कसं शुभ्र स्वच्छ दिसतंय आणि शोभून दिसतंय। एवढं सगळं सती सांगतेय, नाना प्रकारे भगवान शंकरांना समजावण्याचा पटवण्याचा प्रयत्न करते, पण तरी सुद्धा भगवान शंकरांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नव्हता, प्रतिकार नव्हता। तिच्या बोलण्याला कुठेही अनुमोदन नव्हतं, तिचं म्हणणं पटतंय अशा प्रकारचा भावही चेहऱ्यावर नव्हता। आणि हे सगळं बघितल्यानंतर ती पुन्हा बेचैन झाली, आणि मग नंतर ती भगवान शंकरांना सांगायला लागली। काय म्हणाली पुढच्या भागात बघूया। ओम नमो भगवते वासुदेवाय।